वाहिनीवरील कोण होणार करोडपती हा बहुचर्चित कार्यक्रम 6 जून पासून आपल्या भेटीला येतोय. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावरती करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि यावर्षी देखील यामध्ये उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता आली आहे वेळ ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ, असे ह्या वेळचं ब्रीद वाक्य आहे. मला माहिती आहे आपण सगळेजण ज्या गोष्टीसाठी इथे जमलो आहोत त्याला आता आपण सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी आपल्या या कार्यक्रमाचे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांना देखील धन्यवाद म्हटलंच पाहिजे. 6 जून पासून सुरू होणार आहे ज्ञान आणि मनोरंजनाचा खेळ हॅवेल्स को प्रेझेंट्स कोण होणार करोडपती, को पावर्ड बाय लेन्सकार्ट, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, स्पेशल पार्टनर सुहाना मसाले, असोसिएट स्पॉन्सर पूना काटगे अँड सन्स. चला तर मग आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना खरं तर एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे त्यासाठी त्यामागे असणारे खूप कष्ट आणि मेहनत हे असतंच, बरोबर की नाही. बॅकएंडला बरंच काम करावं लागतं. स्पर्धकांच्या निवडीपासून तर ते अर्थातच त्याच्या शूटपर्यंत जे काम होतं त्या सगळ्यांमागे भक्कम ठाम विचारधारा लागते. आणि विचारधारा ज्यांची आहे सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड सर्वे सर्वा अजय भाळवणकर सर यांना मी मंचावरती येण्याचं आमंत्रण देते. सर्व पत्रकारांचं खूप खूप धन्यवाद मला, कारण इतक्या संख्येने तुम्ही आज इथे आल्या आहात. खरं तर इथे असण्यापेक्षा तिथे असणं जास्त बरं असतं. थोडी प्रश्न विचारता येतात, उत्तर देण्याची जबाबदारी नसते. हे खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. आणि सर खूप छान वाटतंय सोनी मराठी वाहिनीला आता 3 वर्ष पूर्ण होते, 4थ्या वर्षात पदार्पण करणार आहोत. आणि हा जो प्रवास आहे त्याबद्दल जर सांगाल तर कशी होती ही वाटचाल? सोनी मराठी 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 4थ्या वर्षात आहोत आम्ही. आणि गेल्या 3 वर्षामध्ये तिप्पटीने वाढलेलं एकमेव चॅनल आहे. आणि खरं सांगायचं तर मराठी चॅनल्सची जी ही एकंदर जो आता प्रवास झाला गेल्या 20-22 वर्षांमध्ये त्यात सोनी मराठीने एक वेगळं पाऊल उचललं, वेगळ्या प्रकारचं आम्ही कॉन्टेंट देऊ पाहिलं आणि त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे आम्ही लॉन्च झालो तेव्हाच आम्ही 4थ्या स्थानावर आलो. त्यानंतर आता प्रेक्षक संख्या जर बघितली तर सोनी मराठीची आता 3ऱ्या क्रमांकाची आहे आणि मला एक खात्री आहे की कोण होणार करोडपतीच्या नंतर ती अजूनही वाढत राहील. निश्चितच सर. आणि मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्या प्रयत्नांना आलेलं यश आहे. आणि आता जर आपण सोनी मराठी वाहिनीच्या जे सातत्याने वेगळे विषय तुम्ही मांडलेले आहेत, मग त्या मालिका असतील की म्हणता कोण होणार करोडपती सारखा हा जो कथाबाह्य कार्यक्रम आहे त्याविषयी काय सांगाल? कोण होणार करोडपती हा एक जगभरात म्हणजे जवळजवळ 50-60 देशांमध्ये होणारा एक मोठा फॉर्मॅट आहे. कथाबाह्य कार्यक्रमात जर तुम्ही यादी केली तर हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर त्याची कोण होणार करोडपती ही मराठी आवृत्ती आहे. ही आवृत्ती सर्वात हा फॉर्मॅट हा सर्वात मोठा फॉर्मॅट आहे. त्यांनी देशोदेशी, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की माणसाला कुठल्याही माणसाला पुढे जर आयुष्यात जायचं असेल तर ज्ञानाची साथ असेल तर तुम्ही उत्तुंग शिखरं गाठू शकता. हा विश्वास देणारा हा कार्यक्रम हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. जसं आज आपण म्हणतो ज्ञान आणि मनोरंजनाचा एक अद्भुत खेळ, तसा हा अद्भुत खेळ आणि तो ज्या सचोटीने केला जातो, त्याला जे एक काय म्हणतात नेमकेपणा आहे त्या फॉर्मॅटला, त्यामुळे हा त्या वैश्विक स्वरूप या फॉर्मॅटनी मिळवलेलं आहे. आणि म्हणून सोनी मराठीनी म्हणजे आम्ही लॉन्च झाल्यापासूनच हे आमचं 3रं पर्व आहे. असे मोठे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मराठीत यावे या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. निश्चितच सर. आणि प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि त्यामध्ये स्पेशली जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणारे जे स्टुडंट्स असतात ते अगदी आवर्जून हा कार्यक्रम बघत असतात आणि त्यांना त्याची खूप मदत होत असते. नक्कीच. आणि आमचा गेला कार्यक्रम गेला सीझन गेलं पर्व इतकं सक्सेसफुल झाला आणि तो आम्ही एक ब्रेक घेतला. आणि कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये ब्रेक घेणं अत्यंत आवश्यक असतं.
आणि तसा ब्रेक घेऊन आता पुन्हा 1 वर्षांनी आम्ही इथे येत आहोत. तर त्यामुळे लोक ह्याला प्रचंड प्रतिसाद देतीलच याची मला खात्री आहे. आमच्या प्रोमोजमधनं, आमच्या कॉल फॉर एंट्रीमधनं सुद्धा प्रचंड आम्हाला रिस्पॉन्स मिळाला होता. आणि तो जेव्हा आता 6 जूनला हा कार्यक्रम 9 वाजता लॉन्च होईल तेव्हा तर एका वेगळ्या शिखरावर जाईल याची मला खात्री वाटते. क्या बात आहे सर. खरं तर माझा पुढचा प्रश्न तोच होता की सलग दुसऱ्या वर्षी कोण होणार करोडपती आता येत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आपण खूप नेमकेपणाने त्याचं उत्तर दिलंय, त्यासाठी आभारी आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलत यासाठी. मी आपल्याला बसण्याची विनंती. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचं मी तुमच्याच मधला एक आहे. सुरुवात ही झाली आणि तो पाया होता. त्या पायामुळे आम्ही आजपर्यंत मराठीत जे काही काम करू शकतो ते करू शकतो असं मला वाटतं. तर आल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आपण लवकरच भेटू. धन्यवाद सर, धन्यवाद. विचारधारा मांडल्यानंतर तो कार्यक्रम उभा करणं आणखीन अवघड असतं, हो ना? आणि हे अवघड काम, त्यासाठी भक्कम काम करणारे हात लागतात. कोण होणार करोडपती या कार्यक्रमासाठी ज्यांचे हात आहेत ते सोनी मराठी वाहिनीचे सिनियर क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि नॉन फिक्शन हेड अमित फाळकेजी यांना मंचावरती येण्याची मी विनंती करते. नमस्कार अमितजी. मला असं कळालं आहे की आपण पुण्याचे आहात. कसं वाटतंय घरी आल्यानंतर? नाही, फार कमी लोकांना ही संधी मिळते की जन्मभूमी पुणे आणि कर्मभूमी मुंबई असं अभिमानाने सांगता येईल. वयाची 15-20 वर्ष पुण्यामध्ये काम केल्यानंतर आता जवळजवळ 25हून अधिक वर्ष आता मुंबईत काम करतोय. पुण्यात आल्यानंतर ओळखीचे चेहरे खूप दिसतात. तसं जितेंद्र वाईकर भेटले, काही पत्रकार मित्र, काही फोटो जर्नलिस्ट. सो पुणं कायम स्पेशल आहे आणि मराठी कार्यक्रमांसाठी पुणं कायमच स्पेशल राहील. अगदी सवालच नाही. आणि खरं तर माझा पुढचा सवाल आपल्यासाठी आहे, कोण होणार करोडपतीच्या या पर्वाची काय वैशिष्ट्य आहेत? सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. इतक्या मोठ्या संख्येने कोल्हापूर, नागपूर, सातारा, औरंगाबाद या वेगवेगळ्या भागांमधनं आणि पुण्यामधून तुम्ही आलेला आहात. कोण होणार करोडपतीचा हा सीझन 6 जून पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आम्ही सादर करतोय. पण त्याची प्रोसेस जूनमध्ये कार्यक्रम जरी येत असेल तरी त्याची प्रोसेस जानेवारी महिन्यापासून चालू झाली. जानेवारी महिन्यापासून या वर्षीच्या सीझनमध्ये काय गोष्टी करूया, या पद्धतीने काय वेगळेपण या सीझनमध्ये करता येईल ह्याच्या विचाराला सुरुवात झाली. आणि स्टुडिओ नेक्स्ट ही जी आमची प्रोडक्शन हाऊस आहे, जो सोनीचाच एक भाग आहे, स्टुडिओ नेक्स्टची जी टीम, आमच्या कार्यक्रमाचे रायटर जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, अरविंद जगताप, दिग्दर्शक प्रतीक कोल्हे, सुजाता संगमित्राजी, कोण होणार करोडपती बरोबरच कौन बनेगा करोडपतीसाठी सुद्धा क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करते. अशा सगळ्या मंडळींनी अजय बरोबर आणि आमच्या संपूर्ण नॉन फिक्शन टीम बरोबर यावर्षी लाईफलाईन चेंज करूया हा पहिला विचार मांडला. आणि त्या पद्धतीने या वर्षीच्या कोण होणार करोडपतीच्या सीझनमध्ये एक नवीन लाईफलाईन आम्ही इंट्रोड्यूस करतोय. त्या लाईफलाईनचं नाव आहे फ्लिप द क्वेश्चन. सो या वेळेला कोण होणार करोडपतीचा सीझन पहिल्यांदा रिजनल लँग्वेजमध्ये क्लासिक फॉर्मॅट हा वेगळ्या लाईफलाईननी चालू होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ फ्रेंड, ऑडियन्स पोल आणि ही नवीन लाईफलाईन फ्लिप द क्वेश्चन. तुम्ही एखाद्या प्रश्नावरती अडलात तर त्या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना द्यावं लागतं. सचिन सर त्या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाकडनं विचारतात. ते उत्तर बरोबर असेल किंवा चूक असेल तरीही तुम्ही फ्लिप द क्वेश्चन ही लाईफलाईन घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तो क्वेश्चन फ्लिप करायला लागतो आणि तुम्ही निवडलेल्या काही 11-12 पर्याय सूचीमधून एक पर्याय निवडून कम्प्युटर राव त्यात तो प्रश्न तुम्हाला टाकतो. या वेळेला सचिन सरांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी अजून शूटिंग करताना नवीन गोष्ट म्हणजे क्लासिक फॉर्मॅटचा जो सेट आहे, या वेळेला रिजनल भाषेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नवीन सेट मराठी भाषेने चालू केलाय. आणि आशा आहे की आता हा सेट भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये. आणि मला कालच असं कळलंय की या वेळेच्या लाईफलाईन्स बद्दल मी सांगितलंच. ओव्हरऑल सलग 6 दिवस हा कार्यक्रम सादर करताना पहिले 5 दिवस सोमवार ते शुक्रवार 10 स्पर्धक फास्टेस्ट फिंगर फर्स्ट साठी खेळतात. आणि फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये सगळ्यात फास्ट उत्तर देऊन जो हॉट सीट वरती बसतो तो सचिन सरांबरोबर कोण होणार करोडपती हा 15 प्रश्नांचा खेळ खेळतो. पण शनिवारी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी कोण होणार करोडपतीच्या माध्यमातून विशेष भाग सादर करण्याचा मानस दरवर्षी आमचा असतो.
आणि यावर्षी मला सांगायला आनंद होतोय की 2 मराठी माणसं हा विशेष भाग ओपन करणार आहेत आणि त्यांचं नाव आहे श्रीमती काजोल आणि श्रीमती तनुजा. त्यानंतर मराठीमध्ये पहिल्यांदा त्याच पुढे जाऊन आम्हाला कालच कन्फर्मेशन आलंय की पहिल्यांदा सचिन सरांबरोबर एका विशेष भागामध्ये येणार आहेत आदरणीय सुधा मूर्ती, ज्या आधीच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत सुधा कुलकर्णी आहेत. सो त्यांना सचिन सरांबरोबर गप्पा मारताना बघायला मजा येणार आहे. खूपच छान. आणि त्या दोघांना बघणं आणि ऐकणं हे प्रेक्षकांसाठी एक निश्चितच अद्भुत अनुभव असेल. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी काश्मीर पर्यंत जी मराठी माणसं काम करत आहेत, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांचं काम पुढे आणण्याच्या दृष्टीने सुद्धा काही विशेष भाग आम्ही शनिवारी दाखवणार आहोत. तो 6 जून पासून चालू होणारा हा सोमवार ते शनिवार अद्भुत खेळ सगळ्यांना आवडेल अशी मी आशा करतो. खूपच छान. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात त्यावरनं त्या उत्तम मराठी बोलतात, पण आपण भाग बघूया. त्यांनी उत्तम मराठीमध्ये गप्पा मारल्या आणि पत्रकारांना जे आहे प्रश्न विचारण्याची संधी दिली जाणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे माईक येणार आहे, काळजी नसावी. सर, खरं तर तुम्ही इतकं छान सांगितल्यानंतर आता उत्सुकता वाढलेली आहे. 6 जून पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवरती पाहायला विसरू नका कोण होणार करोडपतीचा खेळ. सर, तुम्ही स्पर्धकांच्या निवडीपासून ते प्रक्षेपणापर्यंत सगळ्यात पुढे असता. आता ही संपूर्ण प्रक्रिया कठीण आणि तितकीच थोडी क्लिष्ट आहे, त्याबद्दल काय सांगाल? 6 लाखाहून अधिक जास्त अधिकृत रजिस्ट्रेशन यावर्षी कोण होणार करोडपतीसाठी आलेली आहे. 6 लाखापेक्षाहून अधिक जास्त अधिकृत रजिस्ट्रेशन जेव्हा येतात तेव्हा बॅकएंडच्या टीमवरती ते काम खूप वाढतं. पण बॅकएंडची संपूर्ण टीम या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये एक ऑडिट सिस्टीम बरोबर काम करते. एकदा रँडमायझरनी ह्या सगळ्या सिस्टीममधनं लाखांमधनं हजारांमधनं काही शेकडो माणसं समोर आणल्यानंतर या सर्व माणसांचे व्हिडिओ इंटरव्ह्यूज केले जातात आणि ते व्हिडिओ इंटरव्ह्यूज दिवसाला 100-150 जशी संख्या असेल त्या पद्धतीने एक व्ह्यूइंग पॅनल ते इंटरव्ह्यूज बघतात आणि त्या निवड प्रक्रियेनंतर फायनली फास्टेस्ट फिंगरसाठी प्रत्येक आठवड्यामधले 10 जण निवडले जातात. त्या 10 जणांबरोबर 2 स्टँड बाय स्पर्धक सुद्धा निवडले जातात की जेणेकरून खेळाच्या दृष्टीने कोणी आजारी पडलं, कोणाला काही अडचण आली तर 2 स्टँड बाय स्पर्धक पण त्या 10 जणांबरोबर निवडले जातात. ती संपूर्ण निवड प्रक्रिया सोनी मराठीची संपूर्ण नॉन फिक्शन टीम, अजय सर, त्याचबरोबर मराठीतलं एक ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रातलं उत्तम नाव भरत दाभोळकर, ज्यांना माणसांचा प्रॉडक्टचा खूप छान सेन्स आहे. भरत दाभोळकर, लेखक अरविंद जगताप, दिग्दर्शक प्रतीक कोल्हे आणि सोनी मराठीची संपूर्ण नॉन फिक्शन टीम मिळून हा फायनल खेळ खेळण्यासाठी म्हणून स्पर्धकांची यादी तयार करतात आणि तिथनं खेळायला सुरुवात होते. फारच सुंदर सर. निश्चितच एक कार्यक्रम आपल्या समोर येतो तेव्हा त्यासाठी लागणारे जे अपार कष्ट आहेत त्या या टीमला घ्यावे लागतात आणि तेव्हाच एक फाईन प्रोडक्ट आपल्या समोर येत असतं. त्यामुळे आता उत्सुकता वाढलेली आहे ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ पाहण्याची. 6 जून पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता. धन्यवाद अमितजी, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. पत्रकार बंधू भगिनींना देखील प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे, पण त्यापूर्वी तुमच्यासाठी म्हणून खास जे अजून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं नाहीये पण महाराष्ट्रातून आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं आलेल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींसाठी आपण दाखवणार आहोत कोण होणार करोडपतीच्या शो मधली काही क्षणचित्र. खरं तर एक्सक्लुझिव्ह तुमच्यासाठी आहे, त्यामुळे कॅमेरा ऑन ठेवा आणि पाहायला तयार व्हा. एबी प्लीज. धन्यवाद. सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे हॅवेल्स को प्रेझेंट्स कोण होणार करोडपती, को पावर्ड बाय लेन्सकार्ट अँड गार्नियर ब्लॅक नॅचरल्स. स्पेशल पार्टनर सुहाना मसाला. वा वा वा, या पर्वाच्या तुम्ही पहिल्या स्पर्धक आहात. खरं वाटतंय नाही सगळं?
पप्पांचं स्वप्न पूर्ण झालंय याचा मला आनंद आहे खूप. अरे आमच्या घरावर कर्ज आहे पप्पांनी घेतलेलं 6 लाखांचं, ते पे होईल याच्यातून. आणि जर अजूनच जास्त मिळाले तर गाडीवरचं कर्ज सुद्धा पप्पा भेटतील. आणि कर्ज कशासाठी घेतलं होतं? घर बांधण्यासाठी घेतलं होतं आणि काही माझ्या क्लासेससाठी उपयोग झाला आहे. या रंगमंचावर खेळणं माझं 20 वर्षापासूनचं स्वप्न होतं सर. तर आता या क्षणी फक्त एक विचार मला येतो सर की माझी आई तिचं मागच्याच वर्षी कोरोना काळात निधन झालं सर. आणि आज हे पाहायला आई नव्हती तेवढंच वाईट वाटतंय सर. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. माझा विचार त्या स्टाफला की टॉयलेट कुठे वगैरे तिथे ते दाखवले असायचे. मी आतमध्ये एंट्री केली तर काय ती स्वच्छता, काय तो नीटनेटकेपणा, सुगंध, इतक्या स्वच्छ ठिकाणी माझं पांघरुण झोपा वाटतं मला तरी. काम करायची माझी इज्जत होती इतक्या ठिकाणी. केमिकल इंजिनियर आहात तुम्ही. आणि शेतकरी, सुशिक्षित शेतकरी. आता शिकलेल्या लोकांनी जर ज्या गोष्टीची बदल आहे, ज्या गोष्टीत बदल करायचा आपल्याला, त्या गोष्टीचं लक्ष नाही घातलं तर काही इस्रायलवरून शेतकरी केलं. खरंय, प्रगतिशील बागायतदार किंवा प्रगतिशील शेतकरी ही आजची काळाची गरज आहे. आणि अपकमिंग फील्ड आहे, खूप चॅलेंजिंग फील्ड आहे ऍग्रिकल्चर. हा चेक तुमच्या हातात देताना मला अतिशय आनंद होत होता. याचं कारण तुम्ही तुमच्या माहितीमध्ये असं म्हटलंय की मी माझी पहिली कमाई कमवण्यासाठी या खेळात आलेली आहे. खरंच ही तुमची पहिली कमाई? खूप आभारी आहे मी तुमचा. मनापासून दिलेल्या शुभेच्छा अगदी स्वीकार. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. कोल्हापूरचा आहे किती आहेत साखर कारखाना? बाजरी बघितली नाही. 12,50,000 रुपयांसाठी हा आहे 12वा प्रश्न. E आणि सी मध्ये मला असं वाटतं की निर्णय घ्यावा. 25 लाख रुपयांसाठी हा आहे 13वा प्रश्न. रिस्क घेतो, इश्क आहे. हिम्मत आहे तर किंमत आहे. टाळ्यांचा कडकडाट हा वाढलाच पाहिजे, कारण हे स्पेशली तुमच्यासाठी होतं, एक्सक्लुसिव्ह तुमच्यासाठी. आवडलं असतंय मग जबरदस्त टाळ्या व्हायलाच पाहिजे. मला माहिती आहे की केवळ पुणेकर पत्रकार नाही आहेत, महाराष्ट्रातून सगळेच जण आलेले आहेत, त्यामुळे टाळ्या जोरदार वाजतील. आणि अर्थातच पुढे आता वळूयात ज्यांनी केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर विविध भाषांमधील चित्रपट, वेब सिरीज, मालिका यामध्ये झळकलेला मराठी चेहरा आणि अभिनयाची छाप पाडलेले मराठमोळे अभिनेते सचिनजी खेडेकर जे आपल्याला भेटणार आहेत आता ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात 6 जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवरती. सरांना मी मंचावरती येण्याचं आमंत्रण देते. कोण होणार करोडपती कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकरजी. सचिनजी, खूप खूप स्वागत आहे पुण्यामध्ये. आणि मला असं समजलेलं आहे की सध्या आपण हैदराबाद, मुंबई असा खूप प्रवास करताय, काय कारण आहे त्या मागचं? नाही, त्यामागचं कारण असं की आपण इतकी वर्ष फक्त असं म्हणत आलो की भारत हा विविध भाषा बोलणारा, प्रांताप्रांतात भाषा बदलते असा बदलणारा देश आहे. आणि नट म्हणून आपण स्वतःला मर्यादा का घालून घ्याव्यात, म्हणून या अनेक भाषांमध्ये काम करण्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. वा बाबा सर, आम्हाला उत्सुकता आहे आपल्या सगळ्या प्रोजेक्ट्सला पाहण्याची सुद्धा. आणि आता आम्ही उत्सुक आहोत 6 जूनपासून सुरू होणाऱ्या ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळासाठी. सर, या कार्यक्रमाचं, कोण होणार करोडपती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना तुमचा अनुभव कसा आहे?
प्रत्येक पर्वामध्ये मला आता ह्या टीमकडनं लक्षात येतं की अधिक समज त्याच्यामध्ये येत जाते, थोडासा कॉन्फिडन्स येत जातो. प्रत्येक पर्वामध्ये नव्या थीम सकट कार्यक्रम सादर करताना एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. इच्छा अशी असते की प्रेक्षकांनी खेळामध्ये जसं गुंतावं तसंच त्या माणसांच्या अनुभवांमध्ये गुंतावं. आणि त्यावेळेला ज्या वेळेला प्रेक्षकांना असं वाटतं की नाही हे उत्तर आता बरोबर आलं पाहिजे आणि यांनी ही रक्कम जिंकली पाहिजे, तेव्हा जिंकल्यासारखं वाटतं. आणि तर प्रत्येक पर्वामध्ये हा सगळा जो अनुभव संचय आहे त्यांनी थोडं अधिक श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. किती छान सर. सर आता मी एव्ही मध्ये पाहिलं, खरं तर होस्ट आणि येणारा जो स्पर्धक असतो त्यामध्ये एक भावनिक नातं तयार होतं, भावनांची एक्सचेंज इकडे होत असते. मी तुम्हाला रडताना आता पाहिलं, त्याबद्दल काय सांगा? म्हणजे मी अभिनेता आहे, मी अनेक वर्ष लेखकांनी लिहून दिलेली वाक्य सादर केलेली आहेत. पण प्रत्येक वेळेला असं होतं की ती उसनवार होत राहते. म्हणजे कोणीतरी लिहिलंय ते डॉक्टर लागू म्हणतात तसं की आम्ही लमाण आहोत, की ह्यांनी कोणीतरी दिलेलं आम्ही पुढं पोचवलंय असं. पण हा एकच कार्यक्रम असा आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तिगत किंवा वैयक्तिक सचिन खेडेकर काय आहेत हे लोकांसमोर खरं तर येतं आणि ते इतक्या खरेपणानं येऊ शकतं. याचं कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे असले तरी त्याचा माझ्यावर होणारा परिणाम हा मी काही अंशी स्वतःकडे ठेवू शकतो, पण अनेक वेळेला ते शक्य होत नाही. कधीतरी त्यात वाहून जायला होतं, कारण ते इतक्या खऱ्या गोष्टी असतात. आपल्याकडे एखाद्याने त्याचा अनुभव, त्याचा अतिशय खाजगी आणि वैयक्तिक अनुभव आपल्या समोर सांगताना ते खरं तर घेणं त्याच्याकडनं आणि ते पुढे पोचवणं हे प्रत्येक वेळेला संवेदना विरहित होत नाही. खूप छान सर. म्हणजे मला माहिती आहे की पैसा हा व्यवहारासाठी फार महत्वाचा असतो, पण कधी कधी तो नात्यांसाठी सुद्धा किती महत्वाचा असतो हे आता प्रोमोसमधून दिसून आलेलं आहे. आणि कोण होणार करोडपती हा 6 जून पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कार्यक्रम म्हटलं की जरी पैसे आपल्या डोळ्यासमोर येत असले तरी भावनांचे विविध रंग या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कधी स्पर्धकांचा संघर्ष डोळ्यामध्ये पाणी आणतो, तर कधी स्पर्धकाची जिद्द आपल्याला प्रेरणा देते, तर कधी पैसे मिळाल्यावरचा स्पर्धकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यालाही आनंद देऊन जातो. आणि अशा विविध भावनांचे रंग दाखवणारा 6 जून पासून ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ कोण होणार करोडपती आपल्या भेटीस येत आहे. सर मला असं वाटतं की आपल्या ह्या गप्पा सुरू आहेत आणि ते जमलेले सगळे पत्रकार बंधू भगिनींना असं वाटेल की हीच सगळे प्रश्न विचारणार आहे का, तर आम्हाला संधी मिळणार नाही का, तर तुमच्याकडे आता माईक येणार आहे, प्रत्येकाला चान्स मिळणार आहे. आपण त्यांना प्रश्न विचारू शकतात आणि त्यानंतर जर कोणाला 1-on-1 करायचं असेल तेथे बाजूला चेकर्स बोर्ड आहे, तिकडे तुम्ही करू शकता. मी अमितजी आणि अजयजी यांना इन्व्हाइट करते स्टेजवरती, पण त्यापूर्वी चेस की आपण हा कार्यक्रम मराठीमध्ये मराठी प्रेक्षकांसाठी करू शकतो. म्हणजे त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. हिंदीमध्ये जसं कोटी या आकड्यांना त्यांच्याकडे धंदा 500 कोटीचा आणि 100 कोटी असे आकडे येत असतात. त्यामध्ये त्यांचा एक कोटी, मराठीमध्ये कोटी म्हटलं की अजूनही आपल्याकडे माणसं हबकतात. तर असं आता राहिलेलं नाही. म्हणजे सैराट देखील 100 कोटींचा सिनेमा आहे आणि असे अनेक कोटींचे आकडे आता आपण पण पाहतो. आणि हा कोटी स्वतःच्या ज्ञानाने आपण हे बक्षीस किंवा ही रक्कम मिळवू शकतो असा एक कॉन्फिडन्स देणारा कार्यक्रम आणि मराठी प्रेक्षकांसाठी आपण सोनी वाहिनीतर्फे करू शकलो याचा एक खूप अभिमान आहे. तर दडपण आहे, अभिमान आहे, पण ह्या गोष्टीची खूप गंमत आहे की कार्यक्रम कितीही ठरलेला असला, अगदी इंटरनॅशनल फॉर्मॅट असला आणि त्याचं अँकरिंग मी करत असतो काय किंवा दिग्गज अभिनेते करत असले काय, शेवटी कार्यक्रम जर तुम्ही पाहिला आता ह्या ट्रेलरमध्ये तुमच्या लक्षात आले, कार्यक्रम शेवटी स्पर्धक बनवतात. आपण तयारी करू शकतो, पण तर त्यामुळे अगदी जी काही जबाबदारी आहे
ती एक अमिताभ बच्चन सरांची गरिमा सांभाळत करण्याचा मी प्रयत्न करतो. होय, दडपण आहे. पण सर एक तुझी परवानगी घेऊन एक किस्सा सांगू. जेव्हा बच्चन साहेब सचिनजींना भेटले आणि माफ कर मी न विचारता हे सांगतो, तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले, आणि तो त्यांचा मोठेपणा आहे, ते म्हणाले की मी तुझा कार्यक्रम बघितला आणि तू जे असं करतो ना ते मी आता उचलणार आहे. ऍक्च्युली सचिनजींकडनं ऐकायला मजा येते आम्हाला. आम्ही भेटायला गेलो. एक तर असं होत नाही की सीझन ओव्हरलॅप झालाय. एक सीझन संपल्यानंतर ते दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू करतात. गेल्या वर्षी आम्हाला उशीर झाला आणि कोविडच्या काळामुळे 1 महिना पुढे गेलं. त्यामुळे 1 महिना असा झाला की त्यांचाही कार्यक्रम सुरू होता आणि आमचाही सुरू होता. नाहीतर एका वेळेला 2 सेट असं होत नाही. तर आम्हाला अशी संधी मिळाली की या सेटवर आपण जाऊ शकतो, फोटो काढूया जाऊन. तर ती संधी आम्ही अगदी घेतली आणि तिथे गेल्यानंतर ते अगदी खूप आम्हाला छान भेटले आणि ते असे म्हणाले की अरे हमने देखा आपका कार्यक्रम, अच्छा वो मैंने कॉपी कर ली है. तर मला असं वाटलं की मी तुमच्या 20 पेक्षा जास्त गोष्टी कॉपी केल्या आहेत. तुम्ही ही गोष्ट, पण त्यांनी इतकी ती इतके सहज सांगितलं की आपण असं म्हणतो ना की ह्या चोरीचाही मला अतिशय आनंद झालेला. फार भारी. आणि सर तुम्ही मिमिक्री छान केली आता, आवडलं आम्हाला. पुढचा प्रश्न. सर तुम्ही त्यांच्याकडून काय टिप्स घेतल्या त्यावेळेस? सगळ्यात टिप्स म्हणजे एकतर त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही ह्याच्यामध्ये काय केलं. हे एक रसायन सांगण्यासारखं आहे, ते काही शब्दात मांडता येत नाही. पण आपल्याला बघून बघून अनेक गोष्टी शिकता येतात. की आता जेव्हा मी एका सामान्य स्पर्धकाशी किंवा सामान्य व्यक्तीशी त्याच्या अंगाने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, हे मला साधारणतः सोपं जातं असं नाही, पण मला सहज करता येतं. मला तसा माझा स्वभाव आहे, मला गप्पा मारायला आवडतात. पण अमिताभ बच्चन ह्या व्यक्तीसाठी ते इतकं हिमालय एवढं व्यक्तिमत्व आहे की त्यांना त्या पातळीवर येणं ही खूप मोठी त्यांच्यासाठी गोष्ट आहे. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्ही पाहिलं तर सतत एक जाणून घ्यायचंय की तुझ्याबद्दल हे मला माहिती हवी आहे. तर ती जी चौकस बुद्धी आहे किंवा त्यांची जी इच्छा आहे लहान मुलासारखी की हो पण हे असं का आहे वगैरे, हा जो भाग आहे हा खरं खूप शिकण्यासारखा आहे. म्हणजे एखाद्या नायकाला मला आभाळ ठेकणं इतकं यश मिळाल्यानंतर सुद्धा अशी भूक राहते किंवा तहान लागते जाणून घेण्याची, ही केवढी मोठी गोष्ट आहे. ती आपल्यामध्ये यावी, मी अंगी बाणवावी अशी इच्छा होती. मी प्रयत्न केलाय, आवडलं नाही. पुढचा प्रश्न. सर, सचिन सर, इकडे खरं तर अभिनय आणि आवाज याचा सगळ्यात मोठा मापदंड आपल्या चित्रपटसृष्टीतला अमिताभजी यांच्यावर येऊन थांबतो आज तगायत. आणि मराठीमध्ये मला असं वाटतं की हा मापदंड आज आपल्यापर्यंत येऊन थांबलाय. म्हणजे मराठीमधले अमिताभ असं आपल्याला म्हणायला आता हरकत नाही. आणि हे आपण दरवेळेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्ध केले. पण बेसिकली प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही ऑनस्क्रीन येता किंवा जेव्हा तुम्ही KBC होस्ट करायला येता तेव्हा दडपण म्हणण्यापेक्षा कुठेतरी ते बॅक ऑफ दी माइंड एक कंपॅरिझन असतं का तुमच्या मनात? हो, असतं. म्हणजे मी नाकारणार नाही. याचं कारण असं की आणि मला छान वाटतं. म्हणजे आपण आता असं म्हणूया की त्यांच्या इतकं कार्यकर्तृत्व जर करायचं झालं आणि त्यांच्याबरोबर तुलना करण्याची स्पर्धा लागली तर मला खूप वेळ लागेल आणि खूप काम करावं लागेल. पण एका कार्यक्रमाच्या संधीनं जर अशी तुलना होणार असेल तर त्याच्यात एक छान वाटतं. आणि ह्या परीक्षेला मी पात्र ठरेन का, मला हे जमेल का, अशा सगळ्या भीत्या माझ्याकडनं अधिक चांगलं काम करून घेतात. आपण पात्र ठरलेला आहात ऑलरेडी. थँक्यू. गुड आफ्टरनून. सर ऍक्च्युली ते विचारताय, त्यांचा प्रश्न होते. सचिनजी, तुम्हाला जे अनुभव येतात
हास्यजन करतात म्हणजे प्रत्येक वेळेला. तर ते अनुभव जर तुम्ही लिहून ठेवलं तर त्याचं एक सुंदर पुस्तक होईल असं नाही वाटत? हो, खरंच होईल. म्हणजे अगदी मनापासून मला देखील असं वाटतं की ह्यातली भावलेली गोष्ट किंवा ह्यातलं काहीतरी माझ्याकडे राहिलेलं जर सांगता आलं पुस्तक रूपी तर मी अगदी नक्की प्रयत्न करेन. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. माझा प्रश्न अमितसाठी आहे. जसं तू आत्ता मेन्शन केलंस क्लासिक फॉर्मॅट, तर त्याच्यात फ्लिप द क्वेश्चन आणि अजून काही बदल आहेत का त्याबद्दल थोडंसं सांगतोस का? क्लासिक फॉर्मॅट काय? क्लासिक फॉर्मॅट हा फॉर्मॅट हू वॉन्ट्स टू बी मिलियनर ज्या वर्षी चालू झालं त्या दिवसापासून जो फॉर्मॅट खेळला जातो तो हा क्लासिक फॉर्मॅट आहे, ज्याच्यामध्ये 1 करोडपर्यंत 15 प्रश्न आहेत आणि 3 लाईफलाईन्स आहेत. हिंदी आणि अजून काही भाषांमध्ये 4 लाईफलाईन्स आणि 7 करोडपर्यंत खेळ जातो. त्यामुळे तो ऑगमेंटेड रियालिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरून केला गेलेला एक फॉर्मॅट आहे. मराठीमध्ये त्या फॉर्मॅटची गंमत जर तुम्ही बघितलीत, आत्तापर्यंत त्या कार्यक्रमाचा सेट जर तुम्ही बघितलात ना, तर आपल्या सगळ्यांना रिलेट होईल असा शब्द म्हणजे प्रेशर कुकर. त्याचा सेट तुम्ही बघा, ते प्रेशर कुकर सारखं आहे. खाली वेल आहे, वरतनं पण एक काहीतरी असं तुमच्यावरती सतत दबाव येण्याच्या दृष्टीने आणि कॉन्सन्ट्रेशन सतत तुमचं हलेल की काय या दृष्टीने तयार केलेली ती सगळी खेळाची व्यवस्था आहे. तर त्या क्लासिक फॉर्मॅटमध्ये आधी ऑडियन्स पोल, फोन अ फ्रेंड आधी सगळ्यात पहिल्यांदा लाईफलाईन होती. नंतर टेक्नॉलॉजीनी स्मार्टफोन झाले, इंटरनेट आपल्या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुविधा आल्या. त्यानंतर व्हिडिओ फ्रेंड करायला लागलो. काही लोक एक्सपर्ट नावाची पण लाईफलाईन करायचे. पण यावेळेला आम्हाला वाटलं की ज्या पद्धतीचे रिस्पॉन्सेस आणि ज्या पद्धतीने आता ओव्हरऑल टेक्नॉलॉजी आणि ज्या पद्धतीचं वाचन, आता ऑडिओ बुक्स पण खूप लोक ऐकायला लागले. वाचन तर महाराष्ट्रामध्ये आहेच, शिक्षण आहेच. त्यामुळे फ्लिप द क्वेश्चन, व्हिडिओ फ्रेम आणि ऑडियन्स पोल या लाईफलाईन कराव्या असं वाटलं आणि तो क्लासिक फॉर्मॅटचाच एक भाग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण वापरला जातो, ऑगमेंटेड रियालिटी पण वापरली जाते. पण मराठी कार्यक्रम करताना त्या स्पर्धकांची गोष्ट, ते स्पर्धक आणि त्यांचा सचिन सरांबरोबरचा खेळ आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळी कामं करणारी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी धडपड करणारी माणसं समोर आणावी आणि तो खेळ ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ व्हावा असा या वर्षीचा प्रयत्न. सचिन सर, साधारण स्पर्धक आणि सेलिब्रिटी जसं आणि तनुजा मॅडमचा विषय झाला, तर त्यावेळेस आपल्याला काही वेगळी तयारी करावी लागते? जी सेलिब्रिटी मंडळी येतात ती कुठल्या तरी संस्थेसाठी किंवा त्या कार्यक्रमाचा खेळापलीकडे जाऊन माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा महत्त्वाचा हेतू आहे. आणि त्या योगी आपल्याकडे दानाची खूप मोठी परंपरा आहे महाराष्ट्रात आणि आज असलेल्या सगळ्या सेवाभावी संस्था, सगळ्याच काही सरकार मान्य नाही आहेत किंवा सरकारी अनुदानावरती चालत नाही, त्यांना आपल्याकडे सढळ हाताने मदत करणारी मंडळी आहेत. आणि हा जो अत्यंत निस्पृह वृत्तीनं समाजसेवा करण्याकडे आपल्याकडे अनेक मंडळींचा कल आहे आणि त्यांनी अगदी भरीव कामगिरी केलेली आहे. तर आमच्या दृष्टीनं तो एक असं जेस्चर आहे की आपण एवढा मोठा कार्यक्रम केला आहे तर आपल्या योगे नव्या संस्थांबद्दल, त्यांनी केलेल्या कामाबद्दल अधिक प्रेक्षकांना माहिती व्हावी, त्यांचं काम अधिक लोकांपर्यंत पोचावं, त्या योगे त्यांना आर्थिक मदत देखील व्हावी, हा खरं तर हेतू आहे. खेळ खरं तर फार बदलत नाही, पण त्या एपिसोडमध्ये त्यांच्याविषयी आणि त्यांची माहिती जाणून घेण्याकडे अधिक कल असतो. माझा प्रश्न अमितला आहे. अमित, ओके, हा प्रचंड पॉप्युलर खेळ आहे, प्रचंड पॉप्युलर, हायेस्ट TRP असणारा हा एपिसोड्स आहेत आणि जनरली असं होतं की लोक जेव्हा पाहतात तेव्हा जास्त इंटरेस्टेड असतात. खूप लोक आशा लावून असतात की आम्हाला या भागात या खेळामध्ये कसं भाग घेता येईल. पण बऱ्याचदा आम्ही पाहिलेलं आहे की लोकांना कळत नाही की नक्की कोणाला कॉल करायचा आहे आणि कसं आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. याच्याबद्दल थोडासा जर याच्यावर प्रकाश टाकला तर जरा सोपं जाईल लोकांना सुद्धा या भागात भाग घेण्यासाठी. आता ह्या कार्यक्रम जो 6 जून पासून चालू होणार आहे
त्याची निवड प्रक्रिया तर आता पूर्ण झालेली आहे. त्याची निवड प्रक्रिया जेव्हा चालू होते तेव्हा वाहिनीवरती काही प्रश्न दाखवले जातात 10 दिवसासाठी, 14 दिवसांसाठी, 15 दिवसांसाठी. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात आणि एका मोबाईल नंबर किंवा SMS नंबरवरती तुम्हाला त्याचा उत्तर द्यायचं असतं. ते उत्तर बरोबर आल्यानंतर त्याची पूर्ण निवड प्रक्रिया चालू होते. ती निवड प्रक्रिया फायनली फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या 10 जणांच्या सिलेक्शनपर्यंत येऊन थांबते. ह्या वेळेला आता ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण ज्या स्पर्धकांना हॉट सीटवर येण्याची संधी मिळालेली नाही किंवा काही मंडळींना कदाचित माहिती पूर्ण मिळाली नाही किंवा वेळ मिळाला नाही, पण तरी करोडपती हा खेळ खूप आवडतो, त्यांच्यासाठी घर बसल्या करोडपती खेळताना पाहताना खेळायची संधी मात्र आहे. सोनी मराठीवरती हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार जेव्हा चालू होईल तेव्हा घर बसल्या सोनी लिव्ह वरती आणि अजून पण काही वेगवेगळी ॲप्स आता इंट्रोड्यूस होतील. त्या ॲप्सच्या माध्यमातून डेफिनेटली हा खेळ खेळता येईल. 18 वर्षापासून कोणीही खेळू शकतो. जन्मतारीख कुठल्या कार्यक्रमासाठी? वेळेचं वयाचं बंधन जर असेल तर ते 18 पासून पुढे आहे. तर मी चेक करतो काय आहे. पण थोडक्यात असं मला विचारायचं आहे की या सीझनचे सगळे सिलेक्शन झालेले आहेत का? मग बाकीच्या लोकांनी फक्त घरी बसूनच या सीझनसाठी घर बसल्या खेळण्याची संधी आहे आणि जसा जसा सीझन पुढे जाईल तसं पुढच्या सीझनच्या निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिली जाईल. थँक्यू सर. पुढचा प्रश्न कॅमेरा डिपार्टमेंटकडून बोलतोय. प्रशांत आयडेकर, कोल्हापूर. समोर आहे सर तुमच्या. एक प्रश्न विचारू इच्छितो. सलग 2 वर्ष आपण हा कार्यक्रम करताय, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञान आणि मनोरंजन असा आपण आता अद्भुत खेळ खेळतोय, पण ज्ञानाची प्रक्रिया ही खूप PhD पर्यंत जाताना अनेक वर्ष लोक अनुभव घेत असतात, पण 2 वर्षामध्ये या सर्व ज्ञानाच्या प्रक्रियेची आपण PhD पूर्ण केली असं वाटतंय काय? आणि हा एकूण या दुसऱ्या वर्षाचा अनुभव कसा आहे? आयुष्यभर शिकून सुद्धा इतकं कमावलं नसतं जेवढे या 2 वर्षात मी कमावलंय, हे अगदी प्रांजळपणे कबूल करतो. याचं कारण असं, इतकी विविधता माझ्या समोर आलेली आहे स्पर्धक म्हणून माणसांची. अगदी आता दिलावर शेखला तुम्ही गाताना पाहिलं, तो नगरचा स्पर्धक, त्याचं नाव दिलावर शेख आणि तो गवंडी काम करतो आणि तो देवाच्या मूर्ती बनवतो आणि मंदिरांचे कळस बनवतो आणि याशिवाय तो मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांची गाणी म्हणतो. तो आणि त्याची बायको अनेक समारंभांमध्ये जाऊन गाण्याचे कार्यक्रम करतात. आता एका माणसामध्ये ही विविधता आहे. अशी अनेक तरतऱ्हेची माणसं मला भेटली आणि लक्षात ही गोष्ट आली की आपल्याला हा खेळ जिंकण्यासाठी अगदी PhD डॉक्टरेट करावी लागत नाही, पण सामान्य ज्ञान आणि रोजच्या घडामोडींचा एक अभ्यास आणि त्यातलं सातत्य ठेवावं लागतं. तर अगदी SSC असलेला माणूस सुद्धा 1 कोटी रुपये कमवू शकतो. हॅलो, नमस्कार सर. मी कमलाकर शेटे. माझा प्रश्न अजय सरांना आहे की यंदाच्या स्पर्धकांमध्ये नवीन काय असणार आहे, कोणकोणते स्पर्धक सहभागी असणार आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे, यातले प्रश्न स्क्रिप्टेड असतात का? प्रश्न हे स्क्रिप्टेड असतातच. म्हणजे प्रश्नांची जी निर्माण करण्याची जी संस्था आहे ही सर्व करोडपतीच्या कार्यक्रमांसाठी ती करत असते. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. गेल्या 20 वर्षात जितके करोडपतीची भारतामध्ये व्हर्जन्स झाली आहेत भाषांमध्ये वेगवेगळ्या, एकही प्रश्न रिपीट झालेला नाही. तर त्याची एक पूर्ण वेगळी संस्थाच आहे जी प्रश्न निर्माण करते, त्याचं ऑडिट होतं, त्याची म्हणजे प्रश्नांची उत्तरं चुकू नयेत किंवा त्याच्यात अनेक प्रकारचे त्याचे मापदंड आहेत. त्या मापदंडानुसार प्रश्न लिहिले जातात आणि त्याचा जो स्टॅक असतो तो अत्यंत एका खाजगी म्हणजे त्याची प्रत्येक प्रश्न आम्हाला सुद्धा बघायला मिळत नाही. सेटवर सुद्धा जिथं ते प्रश्न फायर होतात त्याला लॉक असतं. काहीच अगदी विशिष्ट लोकांना त्या रूममध्ये जायला परवानगी असते, त्याचं स्पेशल ॲक्सेस कार्ड असतं
इतकी काळजी घेऊन या प्रश्नांची निर्मिती केली जाते. ती प्रश्न कॉम्प्युटर आपण जे कॉम्प्युटर राव म्हणतो त्यांच्याकडे ते फीड केले जातात. अशी त्याची सिस्टीम आहे. तुमचा दुसरा प्रश्न काय होता? स्पर्धकांविषयी माहिती. स्पर्धक जसं आता एक नाव सचिनजींनी सांगितलं तसे अनेक म्हणजे अगदी 70 वर्षाचे सुद्धा स्पर्धक तिथे आलेले आहेत. पत्रमित्र ज्यांनी 15,000पेक्षा जास्त पत्र रेडिओ सिलोन पासून ते आतापर्यंत रेडिओ चॅनल्सना पाठवलेले आहेत. त्या व्यतिरिक्त अगदी 18 वर्षाची एक मुलगी आहे किंवा एक तरुण PSI आहे, तिचं ट्रेनिंग अजून झालेलं नाहीये. असे विविध प्रकारचे ह्यात स्पर्धक आलेले आहेत आणि त्यांनी खूप कसं असतं जसं अमितने आता सांगितलं की तो प्रेशर कुकर आणि क्राउन ॲट द सेम टाइम सेट असतो आणि तुम्ही हिरासवा बनू शकतात नाही तर त्या प्रेशर खाली दडपणाखाली जाऊ शकतात. जसं त्या म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला येत असतात पण त्या चेअरवर जाऊन जेव्हा हॉट सीटवर जाऊन तुम्ही ते उत्तर देऊ पाहता तेव्हा ते आपल्याला सुचत नाही असे सुद्धा. त्यामुळे त्या कसोटींना ज्या व्यक्ती समोर जाऊ शकतील अशा व्यक्तींची निवड केली जाते. त्यांची लेखी परीक्षा होते. त्याच्या 2 लेखी परीक्षा होतात. त्यांचा एक इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आणि त्याची मार्किंग होतं आणि जसं अमितने सांगितलं त्याच्यात एक एक्सटर्नल पार्टी भरत दाभोळकर सारखं एक व्यक्तिमत्व त्यात निवड प्रक्रियेमध्ये असते. अशी खूप त्याची मोठी बॅकएंडची जवळजवळ 4 महिन्याची 5 महिन्याची ती प्रोसेस आहे आणि त्यातनं हे विविध प्रकारचे स्पर्धक येतात. म्हणजे सर हा खेळ खेळण्यासाठी मोठी परीक्षा आधी द्यावी लागते. एक प्रश्न विशाल कुंभार इकडे समोर. सचिन सर, या संदर्भात एक प्रश्न आहे की तुम्ही गरजू लोकांना अधिक प्राधान्य देता असं दिसतं. गरजू लोकांना गरजू हा शब्द कदाचित चुकीचा म्हणून मी ज्यांना ह्या कार्यक्रमात येण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना आम्ही निवडतो. त्यातनं केवळ गरजू लोक किंवा तो क्रायटेरिया नसतो. तो क्रायटेरियामध्येच नाही. त्यांचं ज्ञान कसं आहे, त्यांची हा खेळ खेळण्याची तीव्र गरज, त्यांना या हॉटसीटवर येण्याची किती तीव्र इच्छा आहे त्याच्यावर ते निवडतात. गरजू असा हा केवळ नाही. PSI ज्याला ऑलरेडी नोकरी लागली आहे अशा लोकांना किंवा अनेक मोठे मोठे खूप सिनियर लोक सुद्धा आलेले आहेत जे बँकचे मोठे अधिकारी आहेत. तर असं नाही आहे. गरज हा त्यामध्ये नाही. तीव्र गरज हॉटसीटवर येण्याची, क्विज करण्याची ही आम्ही बघतो. अजय सरांना एकच मिनिट, अजय सरांचं बोलण्याचं मी थोडंसं ॲड हे करतो ना. जसं आपण म्हटलं की स्पर्धकांची निवड, एक गोष्ट आपण बरेच वेळेला विसरतो या कार्यक्रमाच्या बाबतीत की हॉटसीटवरती बसल्यानंतर त्या माणसाबद्दलचं इंटरॅक्शन, त्या माणसाला मिळणारे इम्पॉर्टन्स, त्या माणसाला विचारले जाणारे प्रश्न, त्यामुळे ती हॉटसीटवरती बसणारी मंडळी जास्त हायलाईट होतात. पण त्याआधी ही 10 मंडळीची फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळतात. त्यांच्यामध्ये जी स्पर्धा लागलेली असते की एका सेकंदाने उत्तर चुकलं, मला उत्तर येत होतं पण गडबड झाली कारण ते टॅपवरती बरोबर अर्ध्या सेकंदाने मला टॅप दाबता नाही आलं. ती तिथे सुद्धा एक रोजची स्पर्धा जी आहे ना, त्या स्पर्धेतनं फायनली हॉटसीटवरती जाऊन बसायचे. तोही मुद्दा या खेळाच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे. नमस्कार, कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये सचिन सरांना प्रश्न आहे. सर, अजून अनेक स्पर्धक तुमच्या समोर आले, आता पण येणार आहे, पण असं कधी वाटलं का की बाबा हा जिंकलाच पाहिजे किंवा त्याच्याबद्दल असं मनात कधी येतं, त्याच्यासाठी काय करता का तुम्ही? नाही नाही, ते त्याच्यासारखं आहे. मला खूप आवडलंय म्हणून मला मदतही करता येत नाही आणि मला अजिबात आवडलं नाही म्हणून त्याला पाडता येत नाही. या दोन्ही गोष्टी मला करता येत नाही. आणि खरं तर म्हणजे आपण असं म्हणतो ना की फॉर्मॅटमध्ये जसं फॉर्मॅट आत्ता अजयनी सांगितलं तसं की प्रश्न आणि पर्यायांची तालीम मी करू शकतो. आणि आता 10 जण जे बसलेले आहेत त्या प्रत्येकाच्या प्रोफाईलचे 15 प्रश्न वेगवेगळे असतात. म्हणजे एक शेतकऱ्याचा प्रश्न IIT वाल्याला येत नाही, तर त्याच्यानंतर ती उत्तरं मला देखील ठाऊक नसतात. आता मला माझ्या सामान्य ज्ञानाने जी काही माहिती असेल ती त्यावेळेला माझ्या चेहऱ्यावर येणार नाही अशी ही माझी परीक्षा असते. म्हणजे अगदी मला ठाऊक आहे पण आता हा तर म्हणून खरं तर खात्री आहे नक्की
तुम्हाला जर खात्री नसेल तर तुमच्याकडे ह्या लाईफलाईन्स आहेत. मी प्रश्न विचारण्याआधी सुद्धा त्यांना सांगत राहतो की खात्री असायला हवी, कारण आता ह्याच्यानंतर तुम्हाला धोका आहे. मग प्रश्नानंतर सुद्धा दोनदा मी असं म्हणत राहतो नक्की खात्री. आता त्या वेळेला ती माणसं हा निर्णय घेत असतात की मी पुढे जावं का न जावं. माझी जबाबदारी इतकीच आहे की तू पुढे जा किंवा नको जाऊस, तू तुझ्या सांगण्यावरून जा, माझ्या नाही, असा प्रयत्न असतो. म्हणजे तिथे अभिनय करावा लागतो तुम्हाला की मला माहिती नाही याचा, तिथे अभिनय येतो. हो. ओके, म्हणजे आता जे जाणार आहेत त्यांनी पाठीमागचे एपिसोड बघून तुमचा पण अभ्यास केला तर त्यांना सोपं पडेल ना. खरं तर मी पकडला गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या यांनी मला, तर मग माझी नोकरी धोक्यात येईल. नमस्कार, मी महेश सूर्यवंशी, सातारा. मला अजय सरांना प्रश्न विचारायचा आहे. कर्मवीर विशेष भाग ही आपल्या कार्यक्रमाची जमेची बाजू असते, तर त्याविषयी काय सांगाल? कर्मवीर हा भाग करण्याचं कारणच आहे की आपण 5 दिवस सामान्य प्रेक्षकांसाठी, सामान्य स्पर्धकांसाठी आपण हा खेळ खेळतो, पण जे अगदी असामान्य काम करणारे लोक, सामान्य माणसांसाठी, त्यांचा सुद्धा अशा मोठ्या प्लॅटफॉर्ममधनं आपण आपल्या चॅनल वाहिनी थ्रू काहीतरी मदतीचा हात पुढे घ्यावा ह्या दृष्टीने ते आम्ही केलो होतो. ते त्यातले जे विजेते आहेत, म्हणजे जसं हे स्पर्धक जेव्हा खेळतात सोमवार ते शुक्रवार, तेव्हा ते पैसे घरी घेऊन जातात. जो शनिवारचा आमचा एपिसोड असतो, कर्मवीरचा एपिसोड असतो, तो एखाद्या संस्थेला जातो. त्यातनं त्या कामाला सुद्धा कामाची प्रसिद्धी होते आणि त्याबरोबरीनेच प्रसिद्धीच्या बरोबरीने काही पैसे सुद्धा त्यांच्या म्हणजे फंडात जमा होतात, ज्याचा त्यांना वापर करता येतो. म्हणजे गेल्या वर्षी आपले हत्तीच्या आनंद शिंदे यांचं काम जेव्हा मुख्यमंत्र्यांनी बघितलं, त्यांनी फोन करून बोलवून घेतलं की तुम्ही काय करता ते सांगा मला. मी चॅनलवर बघितलं आणि त्यांना माहिती मिळाली आणि त्यातनं त्यांचं काम अजून पुढे गेलं. सो दोन्ही आहे, प्रसिद्धी आहे आणि ॲक्च्युअल पैसे सुद्धा जे त्या कामासाठी दिले जातात. याचं उलट जास्त पैसे मिळाले तर फार आम्हाला टेन्शन नसतं, पण खूप 1 कोटीचा प्रश्न देताना कोण चुकला आणि 3 लाख विचार आला तर त्याच्यासाठी नक्कीच आम्हाला विचार करावा लागतो. पण सेटवर आमच्याकडे नेहमीच मेडिकल ऑफिसर्स असतात जे काळजी घेऊ शकतात. कोरोनाचा काळ आहे त्यामुळे त्या दृष्टीच्या सुद्धा टेस्ट आम्ही करतो. ॲम्ब्युलन्स इज ऑलरेडी देअर. सचिन सर, आपल्याला एक प्रश्न आहे. मी डॉक्टर शेषराव पठाडे, पुण्यनगरी, औरंगाबाद. आपण नाटक केलं, सिनेमा केला, स्क्रिप्ट असतं, त्याला काहीतरी आधार असतो, परंतु आता इथं लाईव्ह तुम्ही येता या सेटवर आणि ती महिला असेल, ती सांगते की मागच्या वर्षी माझा पती करोनात गेला, किंवा ती मुलगी म्हणते की 6 लाखाचं कर्ज वडिलांनी करून ठेवलंय, त्या गरजेपोटी आम्ही इथं आलो. अशा वेळेस तुम्ही संवेदना व्यक्त होतात किंवा तुमच्या डोळ्यात अश्रू आले, आमच्याही आले, तर हे सगळं याचं काही प्री प्लॅनिंग किंवा काही पूर्वतयारी की हे उत्स्फूर्त घडतं? नाही, हे उत्स्फूर्त घडतं. म्हणजे जेव्हा 10 मधल्या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये एक स्पर्धक समोर होता, या 10 मधला कोण येणार आहे याची आम्हाला कल्पना नसते. म्हणजे तुम्ही असा विचार करा की 10 जणांच्या फिल्म्स, त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती, हे सगळं असतं, त्यातलं एक येतं किंवा एका आठवड्यात 10 मधले 5-6 येतात. तर आमच्याकडे माहिती सगळ्यांचीच असते आणि ते आल्यानंतर त्यांना माईक लावेपर्यंत 1-2 पानी त्यांचं वर्णन माझ्याकडे असतं आणि त्या 2 पानी वर्णन वाचून मी किंवा माहिती वाचून मी एक काहीतरी कसं वाटतंय, आज तुमच्याबरोबर कोण आलंय आणि तुम्ही हे शिकलेलं आहात काय, तर असं एक जुजबी संभाषण अशा करता करतो की ते इतके आल्यानंतर इतके भारावलेले असतात की आता कधी एकदा खेळ सुरू होतो आणि कधी मी बक्षीस जिंकतोय. तर तितकाच खरं वेळ असतो आणि तितकीच माहिती असते. म्हणजे मला ह्या खेळाबद्दल असं सांगायला आवडेल की काही गोष्टी ठरलेल्या असतात, म्हणजे खेळ ठरलेला आहे, माझं येणं ठरलेलं आहे, जागा ठरलेली आहे, पण काही गोष्टी अजिबात ठरलेल्या नाहीत आणि त्या
जसा म्हणजे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ड्रायव्हर सीटमध्ये ती स्पर्धक असतात. ते किती बोलतील किंवा न बोलतील यावर ते ठरत असतं. म्हणजे माझ्या दृष्टीने एकाच वेळेला अनेक गोष्टी सुरू असतात की पुढचा प्रश्नही यायचा आहे, म्युझिकही वाजणार आहे, मला हेही म्हणायचं आहे, मला पुन्हा प्रेक्षकांमध्ये ब्रेकही घ्यायचा आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, असे धावत्या ट्रेनचं फिलिंग असतं. थँक्यू सर. अजय सर, याला जोडूनच अजय सरांना एक माझा शेवटचा प्रश्न माझा की बिझनेस हेड आहात आपण, मला वाटतं हा सगळा जो पसारा आहे त्याच्यासाठी हे हेड फार महत्वाचं असतं आणि हा अद्भुत खेळ आपण आता जो सुरू होणार आहे तर याचा आपल्या त्या यामुळं हास्य जत्रेचा त्या खेळाचं कसं होतं? मी जसं म्हटलं की 1 वर्षाच्या ब्रेकनंतर करोडपती येत आहे, तसंच हास्य जत्रेला सुद्धा माझ्या दृष्टीने एक ब्रेक मिळणं आवश्यक आहे. सो या ब्रेकनंतर म्हणजे ब्रेक तसा त्यांना मिळणारच नाही आहे, कारण जेव्हा करोडपती सुरू होईल तेव्हा त्यांचे पुन्हा नव्या स्क्रिप्ट्स, नवे कॅरेक्टर्स, नव्या कलाकारांचा शोध पासून सर्व गोष्टींचा तयारीची ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. त्यांचं लास्ट शेड्यूल झालं ना. आणि पण मला वाटतं हास्यजत्रेचं यश निर्विवाद आहे. त्याचा दर्जा विनोदाचा टिकण्यासाठी आम्हाला ब्रेक घेणं सुद्धा आवश्यक आहे आणि करोडपती सारखा शो हास्यजत्रेला रिप्लेस करतो, त्यामुळे तो एक मोठा शो एका मोठ्या शोला रिप्लेस करतो. हे बिझनेस हेड म्हणून मला खूप आता आनंददायी आहे. हे नंबर ऑफ स्पॉन्सर्स तुम्ही बघितले, हॅवेल्स सारखा एक मोठा ब्रँड जो महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढं मोठं स्पॉन्सरशिप देतोय, त्यांना त्यातनंच कळतं की ह्या कार्यक्रमाचं महाराष्ट्रात किती मोठं स्थान. धन्यवाद सर. हॅलो सर, इकडे माझा अजय सरांना असा प्रश्न आहे की कोण होणार करोडपती तुम्ही होस्ट करताय, हे नाव कसं समोर आलं तुमचं, निवड कशी झाली तुमची? की अमिताभ बच्चन हिंदीमध्ये जसे होस्ट करतात त्या लेवलला तुमची तुलना होते सचिन सरांची, तर ही निवड प्रक्रिया कशी झाली सरांची? सरांचं नाव कसं समोर आलं? सरांनी हा शो आधी केला होता आणि सरांचं स्थान एक ॲक्टर म्हणून तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे कम्पॅरिझन कधी करू नये, मी कधीच तुलना करणार नाही बच्चन साहेबांबरोबर आणि सचिनजींसोबत. मी दोघांबरोबर काम केलं आहे, हिंदीतला सुद्धा शो मी केलेला आहे, त्यामुळे दोघांची वैशिष्ट्य ही खूप निराळी आहे, दोघांचं स्थान खूप निराळं आहे. जसं सचिन म्हणाला की अमिताभ बच्चन एक मोठा फेनोमेना आहे या देशामध्ये. सचिन खूप सहजतेने ते सामान्य माणसाशी संवाद साधू शकतो, त्याच्या लेवलला जाऊन विचार करू शकतो, जो बच्चनना कदाचित करणं एक कठीण जातं, पण ते करतात. कारण त्यांच्यातली जसं सचिनजींनी म्हटलं की एक लहान मुलाची एक बुद्धी आहे, ती एक कुतूहल आहे. पण सचिन हे निर्विवाद आमच्यासाठी एक निवड करण्याचं एक. सरांचं आउटफिटसाठी सुद्धा काही संदेश नवलाखा सरांचे कपडे गेले 2 सीझन बनवत आहेत. प्रत्येक सीझनला या सीझनला काय करूया असा एक विचार असतो आणि ज्या पद्धतीची त्यांची पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीला सूट होतील असे सूट्स, जोधपुरी, मनगला, काही ओकेशनल ट्रेडिशनल कपडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते इतक्या छान पद्धतीने सूट्स कॅरी करतात. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर वेळेला ते जे एक स्पेशल ब्रोच कॅरी करतात त्याच्यावरती विचार केला जातो. तो संदेश नवलाखा आमचे कॉस्ट्युम डिझायनर आहे, तर ती हा सगळा लुक ठरवतात आमच्या सगळ्या मंडळींबरोबर. सर पुढचा प्रश्न. सर नमस्कार, मी पत्रकार मुजम्मिल शेख पुण्यातून, हॅलो प्रभातमधून. माझा एक प्रश्न असा होता की मागच्या पानावरती आपण लिहिलंय यामध्ये डॉक्टर, पोलीस उपनिरीक्षक, महिला बस स्थानक चालक, स्टँडअप कॉमेडियन वगैरे वगैरे. तर माझं असं म्हणणं होतं की शनिवारच्या कार्यक्रमामध्ये विशेष सहभागामध्ये जर आमच्यातला कोणीतरी पत्रकार म्हणून तिथं गेला तर आम्हाला पण लई बरं वाटेल. तर तसं का नाही केलं सर तुम्ही? कारण की पत्रकार हा भारताचा 4था स्तंभ आहे आणि जर आम्ही लिहिलं तर तुम्ही पुढे जाता, नाही तर काय कुणालाही आज ओळख नाही. तर कसं वाटते पत्रकारांना? सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि मनातल्या भावना सगळ्यांच्या खूप चांगली सिच्युएशन आहे. जसं मी म्हटलं, मी तुमच्याच त्याच बाजूचा माणूस आहे, त्यामुळे हे सजेशन खूप चांगली आहे. आम्ही याचा नक्कीच विचार करू.
धन्यवाद. शेवटचे 2 प्रश्न आपण घेणार आहोत मागून जरा विचारण्यात यावं. ठीक आहे. हॅलो सर, तिकडे विचारला जातोय. सर मला एक क्वेश्चन विचारायचा, म्हणजे हिंदी करोडपती आणि मराठी करोडपतीचं टायमिंग सेम आहे, तर प्रेक्षकांचं थोडं क्लॅशेस होतात मग सर, इकडेच बघू का इकडे बघू, त्याच्या संदर्भात काही तुम्ही सांगू शकता? आमचा संपल्यानंतर तो सुरू होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची द्विधा मनस्थिती राहणार नाही. ओके. इकडनं मागून सर. सचिन सर, तुम्हाला प्रश्न आहे माझा. मी सांगलीवरून आलोय, राम वाघमारे, दैनिक पुण्यनगरी. शनिवारचा जो भाग आहे कर्मवीर, त्या कर्मवीर भागामध्ये बऱ्याच फाउंडेशनचे लोक किंवा वेगवेगळ्या संस्थेचे लोक येतात आणि बरीच राशी जिंकतात. तर जनरल उमेदवार आणि कर्मवीर मध्ये येणारे जे पार्टिसिपेंट आहेत त्यांच्या प्रश्नांच्या काठीण्य पातळीमध्ये काय फरक किंवा त्यांची पातळी सोपी वगैरे असं नाहीये. म्हणजे आम्ही जे जसं म्हटलं तसं की 10 स्पर्धक आहेत, तर प्रत्येकाचा प्रोफाईल वेगळा असतो आणि त्यांच्या प्रोफाईल प्रमाणे त्यांना प्रश्न ते काढलेले असतात. कारण नाहीतर काय होईल, त्याची काठिण्य पातळी जर कुठच्या कुठे नेली तर पहिल्या 2 प्रश्नातच त्यांना खेळता येणार नाही. तर प्रयत्न हा असतो की त्यांना त्यांच्या प्रोफाईलनीच प्रश्न काढले जातात. बहुधा असं होतं की ह्या ज्या सामाजिक संस्था येतात त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जी माणसं येतात ती कदाचित त्या खेळाला पूर्णपणे सरावलेली नसतात, त्यांचं वेगळं काम असतं, ती खेडेगावात राहतात, त्यांना खरंच चालू घडामोडींबद्दल कल्पना नसते, म्हणून त्यांच्याबरोबर कोणीतरी सेलिब्रिटी असतं, म्हणजे जर त्यांना मदत लागली तर ते मदत करू शकतील. तर त्यामुळं तो खेळ खरं खुलतो देखील आणि त्या सेलिब्रिटींबद्दल देखील प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असतं. अर्थात संस्थेचं काम ते जाणून घेतातच. तर असा एक वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा संगम आम्ही त्यात घडवून आणतो. शेवटचा प्रश्न इकडनं ऍक्च्युली. सचिन सर, जेव्हा स्पर्धक खेळत असतो समोर त्याला ऑप्शन दिलेला असतात, तर बऱ्याच वेळा असं दिसून येतं की त्याचं ऑप्शन बरोबर असेल तर लवकर लॉक केलं जातं आणि जर थोडंफार चुकीचं वगैरे वाटलं तर थोडा त्याला वेळ तुमच्या बोलण्यातनं म्हणजे असा वेळ दिला जातो. तर मग ते काय खास त्याला चुकीची जी चूक सुधारण्यासाठी वेळ दिला जातो का कशामुळे? नाही, आता हे दोन्हीकडनं म्हणता येईल की मी प्रत्येक वेळेलाच असं विचारत होतो, खात्री आहे नक्की 100% करू लॉक? तर ते मी आता त्याचं उत्तर चुकलंय का बरोबर आहे हे खरं तर मला ठाऊक नाहीये. म्हणजे असं वाटण्याचं खरं काही कारण नाही, कारण तो कॉम्प्युटर लॉक होईपर्यंत हे उत्तर चूक आहे का बरोबर याची कल्पना मला देखील नाहीये. म्हणजे त्याच्यात फॉर्मॅटच्या निर्देशानुसार जर प्रत्येक वेळेस हे म्हणणं याला हे असतं की तुमच्याकडे 2 लाईफलाईन उरलेल्या आहेत तुमच्याकडे, हे पार्ट ऑफ द फॉर्मॅट सुद्धा आहे. ते विचारणं मला प्रत्येक प्रश्नाच्या आधी आता तुम्ही ह्या रकमेवर आहात, याच्या पुढचा प्रश्न हा आहे, तुमच्याकडे 2 लाईफलाईन्स शिल्लक आहेत, तयार? मग मी प्रश्न विचारतो. त्यानंतर त्यांनी उत्तर लॉक केल्यानंतर सुद्धा काय करू, खात्री आहे नक्की? तर हे मला प्रत्येक वेळेला विचारावं लागतं आणि मला उत्तर ठाऊक असो किंवा नसो, खरं तर बरोबर उत्तर कम्प्युटर लॉक केल्यावरच दिसतं. म्हणजे खरं तर सर तुम्हाला त्या ठिकाणी न्यूट्रल राहावं लागतं. एक शेवटचा प्रश्न आहे आता, नंतर तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारण्याची संधी मिळणार. आपण या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकाला निवडतो तो स्पर्धक कुठल्या भागातून आला यासाठी त्या ठिकाणी जाऊन तुमची टीम काय माहिती वगैरे घेते आणि मग त्याची निवड करते, असं काय आहे का? निवड प्रक्रियेचा भाग म्हणून निवड पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला फास्टेस्ट फिंगर फर्स्ट साठी प्रथमेश सारखा समजा जर आपण फॉर एक्झाम्पल नाव घेतलं, त्याची जर निवड झाली तर प्रथमेश कुलकर्णी अंधेरीमध्ये राहतो, प्रथमेश कुलकर्णी भवन्स कॉलेजमध्ये शिकलेला आहे, ही बेसिक माहिती आमच्याकडे असते. पण त्याच्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी एक टीम त्यांच्या घरी जाते.
त्यांच्या घरच्यांशी बोलते, जर त्याचं लग्न झालं असेल तर त्याच्या परिवाराशी बोलते, लग्न झालं नसेल तर त्याच्या कुटुंबियांशी बोलते, तो नक्की काय करतो, त्याची आवड निवड छंद काय आहेत, कशा पद्धतीचं त्याचं राहणीमान आहे, या सगळ्याचा अभ्यास आम्ही करतो की जेणेकरून आपण टीव्ही समोर बसलेला असताना प्रथमेशची गोष्ट आपल्याला कळेल आणि आपल्याला प्रथमेशच्या गोष्टीबद्दल एखादी गोष्ट कदाचित भावू शकते, एखादी गोष्ट कदाचित आवडू शकते आणि प्रथमेश बद्दल एक किती नाही म्हटलं तरी आत्मीयता तयार होते आणि प्रथमेशने जास्तीत जास्त खेळावं अशी एक भावना डेफिनेटली टीव्ही समोर बसलेला असताना एक प्रेक्षक म्हणून तयार होते आणि त्याबद्दलचं व्हिडिओ चित्रीकरण पण केलं जातं आणि तेही माहिती सुद्धा सचिन सर सांगतात की आमच्या टीमनं तुमच्यावरती एक व्हिडिओ केला, तो आपण बघूया की जेणेकरून संपूर्ण प्रेक्षकांना सुद्धा प्रथमेश बद्दलची माहिती कळते. कारण जसं सचिन सर म्हणाले की या खेळाचा हिरो स्पर्धक आहे, त्यामुळे त्याचा व्हिडिओ दाखवणं हा सुद्धा त्या स्पर्धेचा एक भाग आहे. धन्यवाद. त्यामुळे प्रत्येक एपिसोडमध्ये येणारे वेगवेगळे स्पर्धक हे एका कॅरेक्टरचीच भूमिका करत असतात. पुन्हा इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित पत्रकारांचं मी मनापासून आभार मानते.